होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी कोणी कितीही आग्रह करू द्या, या 2 ते 3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला खायच्या नाही आहे. कोणी समजा तुम्हाला कितीही आग्रह केला की घे अगं खा वगैरे, तर तुम्हाला त्या खायच्या नाही आहेत. होळीच्या दिवशी जर या वस्तू तुम्ही कोणी दिलेल्या वस्तू तुम्ही खाल्ल्या तर त्याचा तुम्हाला वाईट परिणाम होईल. तुमच्या शरीरावर त्याचे निगेटिव्ह परिणाम होतो आणि मग कुठेतरी आपल्याला आहे ना अडथळे जे आहेत ते यायला लागतात आणि मग आपल्यालाच कळत नाही की अचानक सगळं व्यवस्थित असताना असं मधूनच काय झालं, काम बिघडायला लागतात. आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये खूप त्रास व्हायला लागतो. म्हणून चुकून सुद्धा ताईंनो, दादांनो, होळीच्या दिवशी कोणी जर आपल्याला काही गोष्टींचा आग्रह केला खायला तर त्या खाऊ नका. होळी म्हणजेच बघा त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आपण हुताशनी पौर्णिमा म्हणत असतो आणि त्या दिवशी माता लक्ष्मीचा सर्वत्र अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो. होळीच्या दिवशी आपण बरेचसे उपाय करत असतो की जेणेकरून माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास केला पाहिजे आणि घरातील गरिबी निघून जायला पाहिजे. पण कधी कधी ना आजकाल बघा जळावृत्ती, एकमेकांचं चांगलं सहन न होणं या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. मग त्यामुळे काय होतं की कधीतरी कोणीतरी काहीतरी समजा आपल्याला आपलं चांगलं कोणाला सहन होत नसेल तर ते काहीतरी आपल्याला वाईट होण्यासाठी काहीतरी करण्याचा त्यांचा हेतू असतो. म्हणून होळीच्या शुभ दिवशी आपल्या जवळचे आपल्याला माहिती पण नसतात कधी कधी काय आहे, आपल्या जवळचे सुद्धा कधी कधी वर ते नाटक करत असतात चांगलं वागण्याचं आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं आपल्याबद्दल. म्हणून हा आपल्या घरातले असतील तर ठीक आहे, पण आपले आई वडील वगैरे त्यांच्याबद्दल मी म्हणत नाहीये, पण जे आपल्या घरातले नसतात म्हणजे जे बाहेरचे असतात, तुमचे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा शेजार पाजारचे म्हणा वगैरे, तर त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा. खरंच तुम्ही जेवढा विश्वास ठेवतात तेवढे ते तुमच्यावर प्रेम करतात का, तेवढं खरंच ते तुमच्यासाठी करतात का, हे तुम्ही जर खात्रीशीर असाल तरच मग तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे अगदी इझिली घेऊ शकता. पण कधी कधी ना या गोष्टींचा तुम्ही विचार करा. अनेक जण घरामध्ये सुख शांती येण्यासाठी होळीच्या दिवशी खूप जास्त प्रभावी उपाय करत असतात. मात्र सोबतच अशात अनेक वाईट शक्ती आहेत की ज्या एखाद्याच्या वाईट होण्यासाठी काहीतरी लोक जे आहेत ते तोटके वगैरे उपाय करत असतात. तर आपण पाहिलं असेल की एखाद्याच्या घरामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं असताना अचानक असं काहीतरी घडतं की घरातील सुख शांती सगळं काही अगदी नाहीसं होतं चुटकीतच. अशा नाहीशी होत विपरीत गोष्टी घडायला सुरुवात होतात. घरामध्ये सुख शांती जी आहे ती नावाला सुद्धा राहत नाही. घरामध्ये व्यक्ती जी आहे वारंवार आजारी पडायला लागतात. पैसा येतो पण टिकतच नाही. त्यानंतर आरोग्याच्या समस्या, शारीरिक मानसिक सगळ्याच प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या सुरुवात व्हायला लागतात. तर मग खरं तर आपण काही गोष्टी ना त्या पाळायला पाहिजे. गोष्टी आपल्याला दिसायला सोप्या दिसतात पण मग त्याचे परिणाम जे आहे ते अत्यंत भयंकर असतात. आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. अनेक लोक खाण्यापिण्याच्या माध्यमातून सुद्धा काही तोटके वगैरे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या करत असतात. म्हणून होळीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाही आहेत. कोणी कितीही बाहेरच्या लोकांनी आग्रह केला तरी तुम्ही कुठे बाहेर आहात, एखादी गोष्ट तुम्हाला ती व्यक्ती खाण्यासाठी आग्रह करत असेल तर तुम्ही ती गोष्ट खाण्यासाठी टाळा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं म्हणजे पांढऱ्या रंगाचे दुधाचे पदार्थ शक्यतो म्हणजे बघा दूध, दही, पनीर हे जे पांढऱ्या रंगाचे दुधाचे पदार्थ आहे तर ते शक्यतो होळीच्या दिवशी कोणी बाहेरच्या लोकांनी तुम्हाला दिले तर ते खाऊ नये. ठीक आहे. पेढे, मिठाई, पांढऱ्या रंगाची पेढे, मिठाई अशा वस्तू याच्यामध्ये सुद्धा आपण ते दुधापासून खव्यापासून बनवलेले असतात. म्हणून पांढऱ्या रंगाच्या मिठाई, पांढऱ्या रंगाचे दुधाचे पदार्थ, त्यानंतर पांढरी साखर वगैरे या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला खायच्याच नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बघा कोणी पान तुम्हाला खायला दिलं, पान जे असतं ना आपण खाण्यासाठी नागवेलीचं पान, मग ते बघा कधी कधी आजकाल बरेच पानांचे फ्लेवर मिळतात, चॉकलेट पान मिळतं वगैरे वगैरे बऱ्याच प्रकारचे मिळतात. तर कोणी पान सुद्धा तुम्हाला या दिवशी खायला दिलं तरी सुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे. कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा खायचं नाही आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंग.
लवंग बघा, आपण लवंग ही औषधी सुद्धा गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टीमध्ये आपण लवंगाचा उपाय करत असतो. पण या दिवशी, होळीच्या दिवशी जर तुम्हाला कोणी बाहेरचा व्यक्ती लवंग देत असेल खाण्यासाठी तर ती अजिबात खाऊ नका. कारण बघा, लवंग हे याचा सुद्धा आपण बघा जसं चांगल्या गोष्टीसाठी वापर करतो तसं काही लोक वाईट गोष्टी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करत असतात. लवंगाचे बरेच उपाय केले जातात. लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि आपल्या सुखासाठी वगैरे आपण काही उपाय केले तर अतिउत्तम. पण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण काही मनामध्ये वाईट विचार ठेवून इतरांसाठी काही असं करत असाल तर 100% त्याचे वाईट परिणाम आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये भोगावे लागतात. म्हणून तुम्ही काळजी घ्या. आपल्याला बघा, या गोष्टी दिसायला आहे ना खूप छोट्या वाटतात. आपण काय म्हणतो की हे असं केल्याने थोडी असं होतं. काही पण बघा, बऱ्याच लोकांना याचे अनुभव सुद्धा आलेले असतील. तुम्ही कधीतरी विचार करा, तुमच्या घरामध्ये अगदी सगळं छान व्यवस्थित चाललंय पण अचानकपणे गोष्टींना बिघडायला लागतात. आपल्याला कळत नाही की नक्की काय झालंय, कशामुळे हे होतंय. याचा आपल्याला कारणच कळत नाही. पण कारण अगदी छोटं असतं आणि ती आपली स्वतःची चूक असते. आपण पटकन देवाला दोष देऊन टाकतो की मी एवढं करते, देवाचं एवढे पारायण करते, एवढी पूजापाठ करते, तरी पण माझ्या बाबतीत असंच घडतं. कारण अशा अमुक एक शुभ दिवशी जर आपल्याकडून काही छोट्या छोट्या चुका झाल्या, आपल्याला माहितीच्या अभावी त्या होऊन जातात किंवा कधी आपण त्या गोष्टींना एवढं प्राधान्य देत नाही की नाही याच्याने काही होत नाही असं आपण म्हणत असतो. पण शुभ दिवसाचे जितके शुभ फळ आहेत त्याचप्रमाणे त्या दिवशी जर काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून बघा, होळीच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं, दुधाचे पदार्थ नाही, दही वगैरे, पनीर, दूध, त्यानंतर पांढरी मिठाई या गोष्टी खाऊ नका. पान खायचं नाही आपल्याला. त्यानंतर लवंग, कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा आपल्याला हे खायचं नाही आहे. हे सगळ्यांना लागू पडतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा नियम लागू आहे. तर बघा, नक्की तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या आणि ही गोष्ट पाळल्याने तुमचं वाईट तर काहीच होणार नाही. झालं तर यातून चांगलंच काहीतरी होणार आहे. तर अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.